चला पहा लक्ष द्या. हा आहे आपला सिलेबस. इथे मी फक्त गणिताचा सिलेबस घेतलेला बघा, गणित भूमितीचा. या इमेजमध्ये रिझनिंगचे चॅप्टर नाही आहेत, ठीक आहेत ना, म्हणजे आहे ते पुढच्या दुसऱ्या इमेजमध्ये. इथं मुद्दाम एवढंच घेतलं आहे. आतापर्यंत आपलं काय झालेलं आहे आणि आता पुढं कशा पद्धतीने बॅच रन होईल हे आपल्याला पाहायचं आहे. लक्षात घ्या. बॅच टोटली इथून चेंज होते. लक्षात घ्या, कार्यक्रमच चेंज होऊन जातो, ठीक आहेत ना. पुढच्या चॅप्टरला आपण कशा पद्धतीने घेणार आहेत बघा. साधारण संख्याज्ञानाच्या पहिल्या भागापासून तर आपण इथपर्यंत पोहोचलो, म्हणजे मसाईल असाईपर्यंत हे झाली आपली पहिली नोट्स, बरोबर ना. याच्यामध्ये मूलभूत संकल्पना इंट्रोडक्शन पार्ट, संख्याज्ञानाच्या दोन भागामधून 270 प्रॉब्लेम, त्रिकोणी संख्यामध्ये आपण घेतलेलं आहे, एकचल समीकरणाचे 116 प्रॉब्लेम, विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये 145, मसाईल असाईमध्ये 200+ घेतलेले आहेत आपण, कारण काही तोंडी सुद्धा दिलेले होते, बरोबर ना. हा झाला पहिल्या नोट्सचा कार्यक्रम. लक्षात घ्या. दुसरी नोट्स आपली काल संपलेली, समजून घ्या. व्यवहारी अपूर्णांक ते घातांकापर्यंत. खरं म्हणजे चॅप्टर जे आहे हे कदाचित तेव्हा टाकलं गेलं, हे तिसऱ्या नोट्समधला भाग आहे, ठीक आहे ना, शाब्दिक उदाहरणाचा. लक्षात ठेवायचं. हा दुसरा जो नोट्सचा भाग आहे हा टोटल कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. लक्षात घ्या. साधारण व्यवहारी अपूर्णांकापासून तर इथपर्यंत आपण फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन शिकलो, बरोबर ना. आणि साधारण महिना सव्वा महिना जे काय गेलं असेल त्याच्यामध्ये वेळ हा तो त्याचसाठी गेला, कारण हे कॅल्क्युलेशन शिकणं हे फार गरजेचं असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. बघा तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये सुद्धा आपण 200+ घेतलेले उदाहरणं, दशांश अपूर्णांकामध्ये आय थिंक 165 उदाहरणं आहे, दशमान परिमाणामध्ये घेतले आपण 50 उदाहरणं, आणि पदावलीमध्ये घेतले आहेत 204 उदाहरणं, बरोबर आहे. वर्गवर्गमूळमध्ये 179 म्हणजे 180 झाले ते जवळपास. 200+ आहे इथे पदावलीमध्ये. आणि इथे घेतले आहेत आपण 180. घनमूळमध्ये 34 उदाहरणं घेतले, आणि याच्यामध्ये काल आपण 140 उदाहरणं घेतले घातांकामध्ये, ठीक आहे. असा आपला हा पोर्शन झाला. लक्षात घ्या. आणि व्यवस्थित आपण सेट केलेलं आहे सगळं, ठीक आहेत ना. म्हणजे आपला ऑफलाईनचा आणि ऑनलाईनचा जो काही सिलेबस आहे हा इतका प्रॉपर सेट केला गेला आहेत ना, म्हणजे हा आपला आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण अभिमान बाळगतो अशातला भाग नाही. हा तुम्ही लोक घरी अभ्यास करत असेल, एखादा विद्यार्थी असेल जो घरी सेल्फ स्टडी करत असेल किंवा कुठल्याही पद्धतीनं गाईडलाईन स्वतःला देत असेल, गाईड करत असेल, तर त्याने ह्या प्रोग्राम थ्रू जर गेलं ना तरी त्याला स्वतःहून कळतं की गणिताचा अभ्यास कसा करायचा. लक्षात घ्या. इतका सोयीचा मांडला तो, ठीक आहेत ना. हा सिक्वेन्स इतका प्रॉपर आहे. आणि आता सांगायची गरज राहिली नाही तुम्हाला, कारण तुम्हाला कडून चुकलं असेल की मागचं झालं म्हणून पुढचं सोपं जातं, बरोबर ना. आणि हे आपण अनुभवलेलं आहे. लक्षात घ्या. हा चॅप्टरचा सिक्वेन्स असला पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर, असं नाही की आपण ऑफलाईनलाच घेतो, ऑनलाईनला सुद्धा आपण अशाच पद्धतीने चॅप्टर टाकले रेकॉर्डेडमध्ये सुद्धा, म्हणजे तिथंही हा सिक्वेन्स ठेवलेला आहे. म्हणजे एखाद्यानं जर ऑनलाईन लेक्चर त्याचनुसार जर पाहिले तर त्यालाही ते बरोबर समजतील अशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे. आता ही दुसरी नोट जी आहे ती कॅल्क्युलेशनची. इथं खऱ्या अर्थानं आपला पाया मजबूत झाला. लक्षात घ्या. साधारण रिझनिंगची या ठिकाणी चॅप्टर घेतले नाही, ठीक आहेत ना, जे की बाकी आहेत आपले सेकंड नोट्सपासून, ठीक आहेत ना. आता हे 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41 चॅप्टर हे आहेत. लक्षात घ्या. आणि रिझनिंगचे 30 चॅप्टर त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यातले समजा समायोजन करून वगैरे आपण 20 चॅप्टर घेऊ, म्हणजे मर्ज करून, ठीक आहे ना. म्हणजे झाले साधारण 6 आणि 1 61, आपण तरी 60 चॅप्टर पकडले. लक्षात घ्या. 60 पैकी तुमचे 13 चॅप्टर या इथे झालेले बघा, आणि उरलेले साधारण किती आहेत आता 47, बरोबर ना. तुलनेत म्हणतोय मी, ठीक आहे ना. तुलनेत शब्द लक्षात घ्या. तुलनेत, कारण शब्दशः अर्थ नाही घ्यायचा इथे. तुलनेत 13 चॅप्टरला जेवढा वेळ लागला, जर मग याला जेवढा वेळ लागला याचा जर कंपॅरिझन करतो म्हटलं आणि गणिताच्या पद्धतीने त्याला सोडून कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर याला वेळ जास्त लागायला पाहिजे ना. तुलनेत जसं 33, 39, 43, 52 साधारण 52 चॅप्टर, उदाहरणार्थ 2-4 चॅप्टर इकडे तिकडे, तर साधारण 4 पटीनं किंवा 3-3.5 पटीनं वेळ जास्त लागायला पाहिजे त्याला. परंतु असं होत नाहीत. लक्षात घ्या. कारण या ठिकाणी ज्याला जेवढा वेळ लागला तेवढा याला लागत नाही, म्हणजे याचा अर्थ याला कमी लागते अशातला भाग नाही. तुलनेत म्हटलं आहे मी. लक्षात घ्यायचं. तुलनेत समजलं ना. जे आपल्याला लहानपणी म्हणायचं नाही काय, तुझ्यापेक्षा तर 5वीतलं पोरगं परवडलं म्हणायचं ना आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय, तुलना. तो 5वीचा आपल्यापेक्षा क्षमतेनं बऱ्याचशा गोष्टी लहानच असेल,
पण तुलनेत तुमच्यापेक्षा तो जास्त कार्यशील असेल. समजलं ना. तुलना ही अशी केली जाते, लक्षात घ्या. मग तुलनेत जर विचार केला तर याला वेळ जास्त लागला, याला वेळ तुलनेत कमी लागणार आहे, लक्षात घ्या. एवढा मोठा कार्यक्रम शिल्लक असून सुद्धा. का? कारण खऱ्या अर्थानं गणित काय आहे, गणिताची रचना, मांडणी, संकल्पना आणि गणिताला कसं शिकलं जावं याची एक प्रॉपर मेथड कशी असली पाहिजे, त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी गेलेला वेळ हा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागला. बरोबर आहे. जो वेळ दिला आहे आपण, ठीक आहे ना. म्हणून तो जो वेळ गेला आहे हा आता पुढं जाणार आहे, लक्षात घ्या. आता एखाद्या संख्येचा शेकडा, उदाहरणार्थ शेकडेवारी घेतलं, एका संख्येचा 30% काढा. उदाहरणार्थ 500 घेतलं, 500चा 30% काढा. आता शेकडेवारी शिकताना शेकडा हा मूळ किमतीवर काढला जातो हे शिकायचं आहे. आता कॅल्क्युलेशन शिकवायची गरज थोडी राहिली आहे. आता मांडणी करायची आहे, सोडवायचं. बरोबर ना. 2 राशीची किंवा 2 संकल्पना दिल्या असतील, एक 12 शर्ट आणि काही साड्या आहेत. शर्टसाठी एक्स घेतला, तिकडे वाय घेतला, यांची किंमत दिली असेल. बरोबर ना. 2 वेगवेगळ्या राशींची किंमत दिली असेल, अजून 2 राशींच्या वेगवेगळ्या किंमत दिली असेल. आता एक्स कुठं घ्यायचा, वाय कुठं घ्यायचा, डाव्या बाजूला चलपद, उजव्या बाजूला स्थिरपद, हे शिकायची थोडी गरज राहिली. आता ते आपलं झालेलं आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं, मांडायचं. लक्षात घ्या. आता आपल्याला मसाईल असाई शिकायची गरज नाही. वय आणि वयाचं गुणोत्तर जर असेल, समजून घ्या, एका 2 व्यक्तीच्या वयाचं गुणोत्तर किंवा 2 व्यक्तीच्या वय 35 आणि 40 आहे, त्यांचं गुणोत्तर 5 7 5 35, सॉरी 5 7 35 आणि 5 48, म्हणजे 7 60 आलं. बरोबर ना. आता गुणोत्तर शिकायची गरज आहे. गुणोत्तर कसं येते किंवा भाग कसा दिला जातो हे तर मसाईने शिकवलेलं आहे, आपल्याला पटलं ना. भागाची संकल्पना काय आहे, व्यवहारी अपूर्णांकामध्ये 1 कसा यूज केला जातो, किंवा 1/5 असेल, 2/5 असेल, अंशाधिक आहे, छेदाधिक आहे, परिमेय संख्या आहे, त्याची व्यस्त म्हणजे काय, असंख्य आणि शेकडो संकल्पना आपण शिकलोत. लक्षात घ्या. गणितामध्ये प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला जी आपण थिअरी लिहून घेतो त्याला फ्रंटवर येणारी थिअरी असं म्हणतो आपण, ठीक आहेत ना. ही आपली खूप शिकून झाली, लक्षात घ्या. आणि या माध्यमातून शेकडो संकल्पना आपण नवीन नवीन शिकलोत. लक्षात घ्या. शेकडो संकल्पना, ठीक आहेत ना. म्हणजे नुसतं लिहून घेतल्या त्याने बरं, लक्षात घ्या. अशा बऱ्याचशा संकल्पना ज्या लिहिल्याने आपण, पण त्या सोबत आपण शिकलो. लक्षात घ्या. बॉडमासमध्ये कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं करायचं हे शिकलोय. वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, घातांक असेल, याच्यामध्ये करणीचे नियम असतील, घातांकाचे काही नियम आहेत, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो आपण या ठिकाणी शिकलो असेल. समजलं ना. आता आपल्याला काय शिकायचं, आता हे चॅप्टर शिकत असताना इथं जे सर्व आपण शिकलेलं आहोत हे सगळं पुढे येणार आहे. लक्षात घ्या. आज नेमकं गुणोत्तर आणि प्रमाण काय हे शिकायचं असेल, गुणोत्तराची मांडणी आणि त्याचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी आपल्या बाकीच्या चॅप्टरमध्ये झालेलं आहे अप्रत्यक्ष रूपाने. बरोबर ना. वयवारी किंवा भागीदारीमध्ये भागीदारीची तत्व लक्षात घ्यायचे, पटलं ना. भागीदारीचे नियम लक्षात घ्यायचे आहे. मुळात भागीदारीचा संदर्भ किंवा प्रश्न मांडल्यानंतर कसं सोडवायचं हे तर मागचे कॅल्क्युलेशन आपल्याला सांगेल. लक्षात घ्या. समजत आहे सर्वांना. हे लक्षात घ्यायचं, पटलं ना. आपल्याला चलन नावाची संकल्पना शिकायची असेल, बाकी कॅल्क्युलेशन जे आहे हे सगळं मागं शिकलेलं असेल. समजलं ना. आणि खऱ्या अर्थानं मी इथं थोडं तिसरी नोट जेव्हा आपली लागतं, खऱ्या अर्थानं शाब्दिक उदाहरणाचा जेव्हा आपला कार्यक्रम सुरू होतो बॅचमधला, तेव्हा मी थोडं सक्तीने यासाठी तुमच्यासमोर सांगत असतो. कारण इथं एक जरी चॅप्टर तुमचं मिस झालं तरी पुढचं काहीच समजत नाहीत. लक्षात घ्या. काहीच नाही समजत, ठीक आहेत ना. काहीच नाही समजत, बिलकुल नाही समजत. एक साधं चलन नावाचं प्रकरण जरी सुटलं ना तुमचं, आणि समजा चलन गेलं, हे सगळी वाट लागते, इकडली सगळी वाट लागते. समजलं ना. आता ते खरं लागते की नाही लागत हे आपला विषय, ठीक आहे ना. कारण काही लोक याला फॉर्म्युल्यानं सोडत असतील, काही ट्रिक्सनं सोडत असतील, तो भाग वेगळा. परंतु सर्वच प्रकरणं ट्रिक्सनं फॉर्म्युल्यानं सुटत नाही. मग अशा वेळेस गणिताला डुप्लिकेट अँड ट्रान्सफॉर्मेशन रूल, पटलं ना. म्हणजे एखादी संकल्पना जर इथं शिकत असेल, जसं की चलनामध्ये चलनाचे 2 प्रकार आहे बघा, एक सम आहे आणि दुसरं व्यस्त चलन आहे. सम आणि व्यस्त चलन ह्या दोघांचे संगणमताने काळकाम, नळपाणी हौद, काळ वेग अंतर, ह्या तिन्ही प्रकरणाला आपल्याला न्याय देता येतो. लक्षात घ्या. 3 प्रकरणं चांगले करता येतात. जर याच्यातलं समचलन नावाची संकल्पना चांगली समजली तर शेकडेवारी, नफा तोटा, सूट कमिशन, व्याजाच्याही प्रकरणामध्ये आणि रेल्वेच्या चॅप्टरमध्ये तर सरळ समचलन वापरणार. म्हणजे साधारण हे पुढं सगळं एका चलनाच्या संकल्पनेने सोडवणार आपण, ठीक आहेत ना. मग जर इथं चलनच जर तुमच्या डोळ्यासमोर नाही झालं तर पुढं काही समजणार नाही. सूत्रांचा वापर आपण फार कमी करणार आहे. लक्षात घ्या. पुढं फार कमी करणार, ठीक आहेत ना. म्हणून म्हटलं मागे आता काय केलं, पाया मजबूत करायला आपला वेळ द्यावा लागला, ठीक आहे ना. पाया मजबूत करायला आपण जोतं बांधलं घराचं, ठीक आहे, त्याला वेळ गेला. आता वरतं चढायला जास्त वेळ लागणार नाहीत. लक्षात घ्या. याचा अर्थ आपण खूप फास्ट जाईल असं पण नाही, ठीक आहेत ना. आपण जाणार त्या स्पीडनं जसं आतापर्यंत आलो तसं. परंतु काय, जे शिकायला नव्यानं होतं सगळं, ठीक आहेत ना. कारण प्रत्येक गोष्ट नव्याने शिकलो. व्यस्त म्हणजे काय आहे,
छेदाची बेरीज वजाबाकी करणं किंवा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी काय आहे, दशांश चिन्हाचे कॅल्क्युलेशन आहे, पटलं ना, नेमका वर्ग कसा, मांडण्या कशा, ह्या असंख्य गोष्टी शिकायला आपल्याला 2-2.5-3 महिने जे काय लागले ते लागले बघा. आता त्या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या असल्यामुळं आता तेवढा वेळ आपल्याला पुढे द्यायची गरज पडत नाही. आता शिकाय जसं की उदाहरणार्थ आज आपण सरासरी घेणार. आता आपल्याला सरासरी म्हणजे काय शिकायचं आहे, पटलं ना. आता आपल्याला खऱ्या अर्थानं सरासरी शिकायचं आहे. सरासरीचं सूत्र आहे एकूण घटकांची बेरीज, बरोबर ना, आणि भागेला एकूण घटकांची संख्या, बरोबर ना. आपल्याला हे शिकायचं आहे, नवीन हे शिकायचं आहे. सरासरी इज इक्वल टू एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या. आपल्याला हे शिकायचं आहे सरासरीमध्ये. पण त्या फॉर्म्युल्यामध्ये संख्या टाकल्यानंतर आता सोडवायचं कसं हे थोडी शिकायचं आहे आपल्याला. तर ते तर आपण आधीच शिकलेलो आहोत. मुद्दा कळत आहे का मी काय म्हणतो तर. म्हणजे आता फक्त नव्यानं काही गोष्टी संकल्पना सूत्र हे शिकायचे आहे. मुळात त्यामध्ये येणारी कॅल्क्युलेशन हे तर आपले झालेले आहे, समजलं. म्हणून आता इथे जो वेळ आहे हा आपल्याला जास्त लागणार नाही, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. कारण इथं प्रत्येक गोष्ट कशी होती, नवीन होती. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी नवीन होती, बरोबर आहेत ना. वर्गमुळाचे कॅल्क्युलेशन नव्यानं होते, लक्षात घ्या. बॉडमास नव्यानं होतं. त्या सगळ्या गोष्टी नव्यानं होत्या, ठीक आहेत ना. भाग देणे आणि जाण्याची संकल्पना नवीन होती. आज मसावी लसावी किंवा याच्या माध्यमातून गुणोत्तर आणि प्रमाण आपण सोडवणार. तर एखाद्या संख्येचं गुणोत्तर काढत असताना त्या संख्येला कुठल्या संख्येनं भाग दिला हे सांगायची आज गरज नाही, कारण मसावी लसावी आपला झालेला आहे. त्याला भाग का दिला एकाच संख्येनं हे आपलं झालेलं, लक्षात घ्या. समजून घ्या मुद्दा काय, तर नस पकडायच्या बरोबर, ठीक आहेत ना. म्हणून आता तुलनेत एवढे मोठे प्रकरण आहे. साधारण इकडे भूमितीचा जो पाठ आहे, लक्षात घ्या, हा भूमितीचा पाठ दिसायला खूप मोठा आहे, परंतु या संदर्भात प्रश्न मांडत असताना सर्व या प्रकरणाची मदत तिकडे होते, लक्षात घ्या. कळत आहेत ना, हे लक्षात घ्यायचं. म्हणून तो सिलेबस आपल्याला असा सुतासारखा सरळ घ्यायचा होता आणि तो आपण इथपर्यंत घेतलेला, लक्षात घ्या. आता इथून पुढे चॅप्टरचे पार्ट कसे आपण जनरेट करणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. चॅप्टरचे पार्ट म्हणतोय मी, ठीक आहेत ना. जसं की या ठिकाणी बघा, आता झालेला भाग आहेत. आता आपण 3 म्हणजे सेक्शन कसे पाडणार बघा. आता सेक्शन पाडणार आहे, जसं की सरासरी इथून सुरू झालं. आज आपण सरासरीचा पाठ घेणार आहे. शाब्दिक उदाहरणापैकी पहिलं महत्त्वाचं चॅप्टर म्हणजे सरासरी, जे की सोपं आहे, समजायला सोपं आहे आणि एका मोठ्या टप्प्याकडे जात असताना सुरुवातीला एखादं लहान चॅप्टर घ्यावं याकरिता ते सोपं आहेत, लक्षात घ्या. म्हणून ते आपण पहिल्यांदा घेऊ, ठीक आहेत ना, सरासरी. त्यानंतर पुढे सेक्शन कसे जनरेट करायचे बघा. मग गुणोत्तर प्रमाण, साधारण हे झाल्यानंतर गुणोत्तर प्रमाण, वयवारी आणि भागीदारी या तिघांनाही एक मिळून घ्यायचं आहेत. म्हणजे जर गुणोत्तर प्रमाण समजलं तर वयवारी आणि भागीदारी हे समजेल, समजलं ना, एकमेकांवर डिपेंड. पहिला सेक्शन पाडला, लक्षात घ्या. दुसरा, जर चलन समजलं तर काळकाम नळपाणी होत काळवेग अंतर समजेल, हा झाला दुसरा टप्पा, लक्षात घ्या. तिसरा, शेकडेवारी हे पहिल्यांदा शिकलं तर या ठिकाणी शेकडेवारी जर पहिलं शिकलं तर नफा तोटा, सूट कमिशन, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, शेअर्स, कर व्यवस्था हे या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल, समजलं ना. म्हणजे साधारण हा तिसरा टप्पा झाला, लक्षात घ्या. कळत आहे सर्वांना. अरे मी तर चॅप्टर म्हणतोय, तुम्ही एक सेक्शन सुद्धा मागं पुढे नाही करू शकत, लक्षात घ्या. जर हा पहिला सेक्शन घेतला ना तर ऑटोमॅटिक हा चांगला होतो. जर 2 सेक्शन चांगले झाले ना तिसऱ्याला सपोर्ट होतो, लक्षात घ्या. नाळ फसले त्याची एकमेकांसोबत, ठीक आहेत ना. म्हणजे गुणोत्तर प्रमाण समजलं तरच वयवारी सोपी जाईल, तरच भागीदारी सोपं जाईल, ठीक आहेत ना. चलन नावाची संकल्पना समजली तर काळकामासारखे कठीण प्रश्न सोडवता येईल, ठीक आहेत ना. कारण सर्व प्रश्नाला फॉर्म्युले ट्रिक्स लागत नाहीत, लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला वापरायचं आहे बेसिक टू ॲडव्हान्स हाच पार्ट. आणि म्हणूनच असा सिक्वेन्स आपण ठेवलेला आहे. म्हणूनच आता इथं सेक्शन वाईज जायचं आहे. त्यापैकी एक वेगळं घेणारं चॅप्टर म्हणजे जे की सरासरी आहे, जे आपण आज घेतोय, लक्षात आलं सर्वांना इथपर्यंत. हा इंट्रोडक्शन पार्ट लक्षात ठेवायचा आहे. आणि इकडे भूमितीमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा अशाच पद्धतीने तेव्हा सांगेल की ह्या भूमितीसुद्धा कसं असेल. तर रिझनिंगचं जेव्हा नोट सुरू करू आपण तेव्हा तो पण सांगेल का रिझनिंग कसं असेल. तर आज मी इथे एकच पीपीटी घेतली कारण फक्त आपल्याला गणिताला पाहिजे होतं, लक्षात घ्या. हे क्लिअर आहे सर्वांना. हे सेक्शन वाईज जायचं, सर्वांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे बॅचला दांडी मारायची की नाही मारायची तुम्ही ठरवायचं आता, ठीक आहेत ना. आपलं काय गेलं आणि खरं सांगतोय, सपोज तुम्ही थिअरीला नसेल ना, लक्षात घ्यायचं. तुम्ही एखाद्या चॅप्टरला या ठिकाणी नसेलच, ॲबसेंटच आहेत. एखाद्यानं दांडी मारली चलनाला, चलन चॅप्टर केलंच नाही करायचं, यायचंच नाही बॅचला 2-4 दिवस, हे होईपर्यंत येऊन फायदाच नाही, ठीक आहेत ना. कारण आपल्या इथली सिस्टम थोडी वेगळी आहेत, लक्षात घ्या. चॅप्टर सोपे जातात अशा पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे, समजलं ना. कारण मी इंडिव्हिज्युअली पार्ट, जसं की काळकामाला त्याची सूत्र लागतात, ते त्याच्यामुळं नाही सोडणार मी त्याला. मी चलनानं त्याला सोडून दाखवेल तर तुमचे हजेरी आवश्यक आहेत, लक्षात घ्या. एका समचलनाच्या समचलन, इथे जे समचलन शिकणार ना त्याला एकमान पद्धतीनं सुद्धा सॉल्व करता येतं. त्या समचलनाच्या मेथडनं मी शेकडेवारी सोडून दाखवेल, नफा तोटा, सूट कमिशन, व्याजाचे चॅप्टर आणि पुढचं सुद्धा. तेव्हा चलन समजायला तुम्ही हजर पाहिजे नाही, ते कळत आहेत ना. जर
प्रत्येक प्रकरणामध्ये आपण त्या प्रकरणाची सूत्र जर अवॉइड करतो म्हटलं, जर आपल्याला बेसिक संकल्पना जर मांडायच्या असतील तर सगळं डोळ्यासमोर होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं. गुणोत्तर आणि प्रमाण हे समजणं गरजेचं आहे, म्हणजे भूमितीमध्ये आपल्याला इक्वेशन चांगले मांडता येईल. लक्षात घ्या. करतायत ना सर्वांना? कारण इक्वेशन लागतात त्या ठिकाणी, समजलं ना, समीकरण येतात त्या ठिकाणच्या. लक्षात घ्या. अशी नाळ फसले एकमेकांवर, म्हणून पुढचा जो सिलेबस आहे इथून कार्यक्रम आपला बदललेला असेल पुढचा, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि म्हणूनच नेहमी मी आवाहन करत आलो आहे की बॅच पाडायची नाहीत. लक्षात घ्या. कारण एक एक पाठ हा इतका महत्त्वाचा आहे. त्याच्या कमी करू तिकडला, बरोबर, ठीक आहे ना. तर हे क्लिअर आहे सर्वांना? चालेल, काय अडचण नाही. थोडक्यात 2 मिनिटात एक इंट्रोडक्शन करून टाकतो बॅचचं आणि पुढं जाऊ. ठीक आहे ना, म्हणजे लाईव्ह आहे त्या पोरांना पण दिसून जातं. बघा, हुडीची ही ऑफर आहेत. सर्व ऑनलाईन कोर्सेसवर ऑफर टाकलेले, ठीक आहेत ना, जे की 24 तारखेपासून तर 26 मार्चपर्यंत या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. सगळ्या ऑनलाईन कोर्सेसवर, ठीक आहे. याची तुम्हाला पूर्ण पोस्ट जे आहे ते व्हॉट्सअपला येऊन जाईल. ह्या सगळ्या ऑफर्स असतील होळीच्या, ठीक आहेत ना. त्याच्यावर हॅपी होली नावाचं कुपन आपण टाकलेलं असेल. 24 तारखेपासून ते ऑफर लॉन्च होईल. लक्षात घ्या. आणि येणाऱ्या 4 एप्रिलला ही जी बॅच आपण सुरू करतो आहे दुपारी 12 ते 2ची, ही जशी आपली ऑफलाईन प्लस ऑनलाईन लाईव्ह आहे तशीच ही बॅच असेल दुपारी 12 ते 2ची. लक्षात आलं का? बरोबर घेतलं ना मी? 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9ची यासुद्धा बॅच ऑनलाईन लाईव्ह असतील. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही पोचू शकता. लक्षात घ्या. अशा 2 नवीन अनाऊन्समेंट आहे आणि हा आजचा सिलेबस आहे आपला. आणि इथून आता आपला कार्यक्रम सुरू करू, ज्याचं नाव आहे बघा सरासरी. आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. सरासरी. चला, मस्त बोलता तुम्ही. सांगा बरं सरासरी म्हणजे काय? पूर्ण मजा घ्या त्या चॅप्टरची, ठीक आहे ना. काहीच सुटणार नाहीत. अगदी लहानातली लहान संकल्पना तुमच्या समोर येणार. लक्षात घ्या. सांगा सरासरी म्हणजे काय? बोला. हां, सांगा, कोण सांगते? सरासरी म्हणजे काय? नाही, सरासरी म्हणजे काय? आता विषय असा आहे, सरासरीची व्याख्या सांगायला गेलो की सूत्रच येतं नाही का तोंडात. नेमकं सरासरी म्हणजे काय? लक्षात घ्या. सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर एकूण घटकांची बेरीज. एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या. हे लक्षात ठेवायचं. एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या. मुळात सरासरी संकल्पना कशी काम करते, कसं असते? सरासरी म्हणजे काय पुरा? मग ॲव्हरेज. अरे ते ॲव्हरेज म्हणजे सरासरी ना. तुम्ही इंग्लिशमध्ये सांगितलं ॲव्हरेज म्हणजे सरासरीच. तुम्ही हिंदीत, मी असं थोडी म्हटलं सरासरीला इंग्रजीमध्ये काय म्हणते बा? सरासरी. हा बरोबर आहे ना. असं आपल्याला बघा, गणित कसं समजून घ्यायचं मी नेहमी सांगत असतो. ज्याला गणितामधला व्यवहार समजला, ज्याला गणितामधला व्यवहार समजला त्याला गणित सोपं आहे. स्पर्धा परीक्षेचं. लक्षात घ्या. गणितात संकल्पना दिसली पाहिजे, व्यवहार समजला पाहिजे. समजलं ना? एकूण घटकांची बेरीज. लक्ष द्या फक्त, घटक. आणि याला पहिले मांडून घेतो. एकूण घटकांची बेरीज जर काढायचं असेल तर एकूण घटकांची संख्या गुणेला सरासरी. हा फॉर्म्युला आहे, बरोबर ना? हे लक्षात आलं सर्वांना? एकूण घटकांची बेरीज बरोबर काय? एकूण घटकांची संख्या गुणेला बेरीज. म्हणजे हे लक्षात आलं नाही? यालाच फिरवलं आपण. हे क्लिअर आहे? चला लक्ष द्या. आता हे घटक म्हणजे कोण असू शकते? घटक कोण असते त्याच्याबद्दल चर्चा करू. लक्ष द्या फक्त, ठीक आहे ना? अगदी डिटेलमध्ये समजून घेऊ. प्रश्न सुटणार नाही. शाब्दिक उदाहरणं सुरू झाले आहेत आणि बिलकुल याच्यावर कमांड आली पाहिजे, ठीक आहे ना? तात्विक भाग जो आहे तो समजून घेतला पाहिजे. व्यावहारिक दृष्टिकोनात अतिशय महत्त्वाचं असणारे प्रकरण. लक्षात घ्या. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत बऱ्याचदा आपल्या तोंडातून सरासरी 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 कुठं ना कुठं निघत राहते, बरोबर ना? हा बोलताना आपण ॲव्हरेज असा शब्दही उल्लेख करतो त्याचा. हिंदीमध्ये त्याला औसत असं म्हटलं जातं, ठीक आहे ना? औसत.
मराठीमध्ये सरासरी, हिंदीमध्ये औसत आणि इंग्रजीमध्ये ॲव्हरेज, बरोबर ना. व्यवहार समजला पाहिजे, मी तुम्हाला असं म्हटलं, लक्षात घ्या. साधारण मग घटक काय असू शकते, घटक कशाला म्हणतात, लक्षात द्या इकडे. ह्या घटकामध्ये परीक्षेमधले गुण असू शकते, घटकामध्ये उत्पन्न असू शकतं, घटकामध्ये वाढ घट हे असू शकतं. लक्षात आलं ना, वाढ घट. घटकामध्ये सरासरी पाऊस ही संकल्पना येऊ शकते, लक्षात घ्या. सरासरी उत्पन्न, सरासरी गुण, सरासरी वाढ, सरासरी घट, सरासरी पाऊस किती पडला, बरोबर ना, आलं का लक्षात. सरासरी वेग किती आहे, सरासरी वजन किती आहे, सरासरी वय किती आहे, बरोबर ना. हे जे घटक म्हणजे काय हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. घटक कोणाला म्हटलं गेलं, ठीक आहे ना. एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या जर आहे तर यामधला घटक ही जी संकल्पना आहे, घटक हा जो कॉन्सेप्ट आहे हा खऱ्या अर्थाने नेमका कोणाशी संबंधित आहे बाबा. तर घटक म्हणजे हे सगळ्या गोष्टी, गुण आहे, उत्पन्न आहे, तर मग त्याच्यामध्ये वाढ घट असेल, ठीक आहेत ना. सरासरी पाऊस आहे, सरासरी वेग आहे, सरासरी वजन आणि सरासरी वय आहे, पटलं ना. जे प्रश्नांच्या रूपानं वेगवेगळ्या गोष्टी येतात. सरासरी क्रिकेटमधल्या धावासुद्धा येऊ शकतं, ठीक आहेत ना. धावावर प्रश्न असतात, लक्षात घ्या. हे तर माहिती आहे ना तुम्हाला. सरासरी धावा माहीत आहे ना, प्रश्न नोट्स हातात आहे, वाचले ना, प्रश्न आले ना पाहून. असं नाही ना कोणी एकदम म्हणजे आज काय चालू आहे बा असं काहीतरी, ठीक आहेत ना. सरासरी धावा हे बघा पाहिलं पाहिजे. जेव्हा एखादं नवीन प्रकरण मी सुरू करतो ना बॅचमध्ये पुढे, तेव्हा त्याची नोट्स आधीच टॅली करून आली पाहिजे. प्रश्न कशा स्वरूपाचे आहे, काय काय मांडलं आहे त्याच्यामध्ये, ठीक आहेत ना. आणि चांगलं नकशिकांत लक्ष असू द्या, लक्षात घ्या. तुमचा कार्यक्रम टोटली चेंज झाला आहे, लक्षात घ्या. कारण कॅल्क्युलेशनचा पार्ट वेगळा होता आणि शाब्दिक उदाहरणं हे पुढचे जे पार्ट आहे, एवढा मोठा सिलेबस आहे आपला पुढचा आता राहिलेला, बरं इथून पुढचा आणि रिझनिंगचं नाही ते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे तात्विक भाग, तात्विक भाग. आणि आता एक्झिटिव्ह अकॅडमीची ओळखच त्याच्यामुळे झाली आहे, लक्षात घ्या. एक्झिटिव्ह अकॅडमी आणि गणित म्हटलं की त्याचा तात्विक भाग येणार नाही असं होणार नाही, लक्षात घ्या, ठीक आहेत ना. हा खऱ्या अर्थानं प्लस पॉईंट आहेत आपलं, लक्षात घ्यायचं. जो आपण घेतो त्याला भरपूर वेळ देतो, लक्षात घ्या. उदाहरणं सोडवण्यापेक्षा, उदाहरणं शिकण्यापेक्षा आधी तात्विक भाग समजला पाहिजे त्या प्रकरणाचा. ही आपली पहिली प्रायोरिटी आधीपासून राहिली आहे, समजलं ना, पहिली प्रायोरिटी. कारण तात्विक भाग म्हणजे खऱ्या अर्थानं त्या प्रकरणाचा गाभा असतो, गाभा असतो, ठीक आहेत ना. त्या प्रकरणाचा आत्मा असतो, लक्षात घ्या. हे प्रकरण कसं सुटतं हे सर्व डिपेंड असतं ह्या तात्विक भागावर. हे प्रकरण कशा पद्धतीनं मांडता येईल, कारण प्रत्येक ठिकाणी सूत्र लागेलच असं नाही, ठीक आहेत ना. संकल्पना काम कशा करतात, बेसिक कॅल्क्युलेशन तर आपलं झालेलं आहे, समजलं ना, लक्षात घ्या. नस पकडा आणि प्रत्येक चॅप्टरची एक सिस्टम असते, हे समज. पहिले तर मी 8-10 दिवसाआधी बोललो होतो, अभ्यास करण्यापूर्वी, उदाहरणं सोडवण्यापूर्वी पहिलं तर हे समजलं पाहिजे का ह्या प्रकरणात आहे तरी काय, समजलं ना, लक्षात घ्या. अशी व्यवस्थित पहिले आकलन झालं पाहिजे, आकलन. यार उदाहरणं सुटतील तेव्हा सुटतील, पण मुळात हे पहिलं समजलं पाहिजे हे प्रकरण काम कसं करतं, समजलं ना. याच्यातली उदाहरणं कशा स्वरूपाची असतात, लक्षात घ्या. सिस्टम काय आहे प्रकरणाची, पहिले याच्यावर अभ्यास केला पाहिजे, लक्षात घ्या. मग गणितासारखा विषय सोपा जातो, समजलं ना. मग तो सोपा जातो, तसा जाणार नाही, लक्षात घ्या. याच्यावर पहिलं काम केलं पाहिजे, ठीक आहेत ना. म्हणून आणि सगळा जोर असतो आपला त्याच्यावर, तात्विक भागावर. घटक हे बरेचसे असू शकतात, अनेक गोष्टी आहेत. अजून तुमच्या डोक्यात जे येईल ते तुम्ही ॲड करू शकता. काय आहे त्याच्यामध्ये अजून, तापमान असेल, व्हेरी गुड. सरासरी तापमान, अजून तापमान आहे. सरासरी अंतर तर नाही पण वेग घेतलाय आपण या ठिकाणी. अजून हां काय म्हटलं, धावाही घेतल्यात. काय काय येऊ शकतं त्याच्यामध्ये, अशा म्हणजे प्रश्नांचं हे स्वरूप आहेत, लक्षात घ्या. घटकांची संख्या याचा अर्थ काय, स्वरूप आहेत, पटलं ना. या अनेक स्वरूपातून प्रश्न आपल्यासमोर पुढे येतात, ठीक आहेत ना. काय असू शकतं अजून, गुण घेतलेत आपण अजून, बरोबर आहे, वेग पण घेतलेला आहे, समजलं ना. बरं जे काय येईल ते प्रश्नाच्या रूपाने येईल आपल्यासमोर, ठीक आहेत ना. घटक म्हणजे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे दिसत आहेत ना नावं, ही सगळी आली, ठीक आहेत ना. आता आपण थोडं प्रास्ताविक करू, लक्षात घ्या. सरासरी चांगलं लक्षात घ्या, मी आधी सांगितलं डिटेलमध्ये घेणार सगळं. सरासरी ही जी संकल्पना आहे ही दोन पद्धतीनं काढल्या जाते, लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण चौकट नाही बांधणार. एक आहे ढोबळमानाने सरासरी काढणे, आणि दुसरं आहे सूत्रावरून म्हणजे गणित त्याचा वापर करून, टोटल गणित वापरून सरासरी काढ. ढोबळमानाने याच्यामध्ये कुठलीही सांख्यिकीय माहिती म्हणजे संख्यांच्या रूपाने आलेली माहिती, आकडेवारी खऱ्या अर्थानं म्हणू आपण, आकडेवारी ढोबळमानाने आहेत, ती अंदाजित आहे, ठीक आहे ना. सरासरी एक व्यावहारिक चॅप्टर आहे, तुम्हाला खरं खरं सांगतो, ठीक आहे ना. आपल्याला ढोबळमानानं नाही काढायचं आहे, पटलं ना.
आपल्याला सरासरी ही ढोबळमानानं काढायची नाहीत, आपल्याला तर गणितानं काढायची, सूत्रानं काढायची आहेत. मग ढोबळमानानं सरासरी कशी काढली जाते, म्हणजे कशी व्यक्त केली जाते व्यावहारिक जीवनामध्ये? बोलता बोलता बऱ्याचदा बोलतो आपण, ठीक आहेत ना. सरासरी यावर्षी एवढं उत्पन्न झालं, सरासरी यावर्षी एवढा पाऊस झाला, ठीक आहेत ना. सरासरी आपण एवढं चाललो, सरासरी उत्पन्न एवढं झालं, सरासरी वाढ एवढं झालं, सरासरी आपल्या गावची एवढी पोरं पास झाली, सरासरी जे काय असेल उत्पन्न घट वाढ गावची लोकसंख्या, हे ढोबळमानानं व्यक्त केलेला एक अंदाज असतो, लक्षात घ्या. आता समजा 4 लग्नाचं सीझन सुरू आहे, ठीक आहे ना. लग्नाचं सीझन सुरू आहे, 4 लोक एकत्र येतातच, ठीक आहेत ना. दिवस मोठा आहे, रात्र लहान, उन्हाळा लागला ना, नाही का. हे तर माहिती आहे ना, सूर्य बदलला, सूर्याची साईड बदलली, म्हणजे बऱ्याच दिवसाची बदलली ती, उन्हाळा लागला. आता लग्नात 4 लोक एकत्र झाल्यानंतर गाव गप्पात होतेच ना, गप्पा होते ना. आमच्या गावाला सोयाबीन एवढं झालं, आता सध्या हरभऱ्याचं सीझन सुरू आहे, चण्याचं, बरोबर ना. मग चण्याचं सीझन सुरू आहे, तर म्हणतो ना आपण आमच्या गावात ना सरासरी चना एवढा झाला, लक्षात घ्या. आणि त्याच्यात आपले लोक आता साधे विचारे, ठीक आहे, नाही बोलताना कसे बोलते बघा. सरासरी 5चा ॲव्हरेज बसला. सरासरी उत्पन्न सांगत असताना कसं बोलले ते? सरासरी 5चा ॲव्हरेज बसला. आता सरासरी 5चा ॲव्हरेज बसला, सरासरी 5चा ॲव्हरेज बसला, म्हणजे याच्या सरासरी शब्द वापरलाच आणि ॲव्हरेज म्हणजे काय होते? म्हणजे बोलताना सहज बोलून टाकलं. याला म्हणतात ढोबळमानाने अंदाज, अंदाजित, ठीक आहेत ना. कुठं चौकटा लिहायला नाही, लक्षात आलं ना. आपण आपल्या गाडी चालवत असताना 20चं टाक 30चं टाक करतो की नाही. सरासरी गाडी एवढी ॲव्हरेज देते. बरं, हा प्रोनाऊन्सिएशन आहे, आपण बऱ्याचदा चुकीचं करून टाकतो. ॲव्हरेज एवढेचा बसला, ॲव्हरेज म्हणत नाही आपण, ॲव्हरेज नाही म्हणत आपण. काय म्हणतो? 5चा ॲव्हरेज बसला, ॲव्हरेज. गावात म्हणतो ना आपण सोयाबीनचा ॲव्हरेज किती बसला? 5चा. तुरीचा ॲव्हरेज, ठीक आहे. कसं वाटतं ते? ठीक आहेत ना. पण याच्यावर काही आक्षेप नाही आपला. मुद्दा काय आहेत, हे दैनंदिन जीवनामध्ये हे शब्द, ही संकल्पना व्यावहारिक जीवनाशी निगडीत आहेत बघा, बोलतो ना. पण हे चुकतं का? नाही. मग ही कशी पकडल्या जाते लक्षात घ्या. समजा आता आपल्या क्लासचा आपण घेऊ, ठीक आहेत ना. आपण सगळे शेतकरी आहेत. याला चना झाला 10 पोते, याला चना झाला 15 पोते एकरी. बरं, याला 5 पोते झाला, याला 15 पोते झाला, यांना 20 पोते झाला, अजून 5 पोते झाला, अजून 10 पोते झाला, अजून 5 पोते झाला, अजून 10 पोते झाला, अजून 10 पोते झाला, अजून एखाद्याला 7-8 झाला, एखाद्याला 10-12 झाला, ठीक आहेत ना. आपण काय करतो? कमी जास्त आहेत ना. या सगळ्यांमध्ये एक आपण वारंवारिता चेक करतो, ठीक आहेत ना. काय करतो चेक? वारंवारिता. पटलं ना. हे तर खऱ्या अर्थानं सरासरी, वारंवारिता, बहुलक हा भाग वेगळा आहे, ठीक आहेत ना. संख्याशास्त्रामध्ये किंवा तिकडे तो हा भाग जातो, लक्षात ठेवायचं, बरोबर ना. माहिती नाही, वारंवारता सारणी असते, बहुलक असतं, मध्यमान ही सरासरीची एक बाजू आहे, ठीक आहेत ना. मध्यमान काढणे, लक्षात आलं ना. मध्य काढणे किंवा मध्यमान काढणे, लक्षात घ्यायचं. तर बहुलक किंवा वारंवारिता म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, या ठिकाणी आपण तो आकडा बोलतो, बरोबर ना. एक गावाचा अंदाज घेतला, आपल्या गावात 15 पोत्यावाला महत्त्वाचा नाही, 4 पोत्याला महत्त्वाचं नाही, पण सरासरी मी जेवढं ऐकलं ना गावात 7-8चा आकडा जास्त आहेत आमच्या गावात, म्हणजे सरासरी 7-8चा ॲव्हरेज बसला बा, असं म्हणतो आपण, बोलतो ना. मग हा अंदाज जो झाला, हा कसा झाला? ढोबळमानानं झाला. याला कुठलाही गणिती आधार आहेत का अमोल? समजा आता अकोल्याला लग्नाला जायचं आहे बा, चल मग अकोल्याला लग्नाला जायचं, कागद घेतो पेन घेतो आणि गावभर फिरतो. आज कशासाठी? तर सांग नाही, आकडेवारी घ्यायची ना, उद्या चर्चा झाली तर परफेक्ट सांगता आलं पाहिजे आमच्या गावाला कितीच ॲव्हरेज बसला बा. असं करतो का आपण? नाही. या ठिकाणी पेन नाही, कागद नाही, कुठलीही गणिती आकडेवारी न करता एक सारासार ढोबळमानाने वर्तविलेला अंदाज असाही या ठिकाणी असतो. सरासरीची दुसरी ही पण बाजू आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं मी त्याला व्यावहारिक जीवनाशी याचा फार जवळचा संबंध, ठीक आहे ना. परंतु आपल्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे ढोबळमानानं आपल्याला सोडवायचे आहे का? इथं म्हणाल का ढोबळमानानं हे उत्तर असावे, ठीक आहे. उत्तर गोल करून टाकायचं आणि तिथं टिप लिहून टाकायची बाजूला. ढोबळमानाने काढलेलं उत्तर आहे, मार्क द्यायचे असेल तर देऊन टाका, ठीक आहेत ना. असं जमणार नाही, ठीक आहे. आपल्याला तर परफेक्ट कळायला लागेल ना, आपल्याला निश्चित कळायला लागेल, लक्षात घ्या. म्हणून हे चॅप्टर अशा पद्धतीने समजून घ्यायचं बघा. म्हणून आपलं एकच सूत्र आहे आणि इतकं सोपं प्रकरण आहे बघा हे. सरासरी म्हणजे काहीच नाही. सरासरीचा अर्थ आहे एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या, आणि एकूण घटकांची बेरीज बरोबर काय? तर सरासरी गुणिला एकूण घटकांची संख्या. हे घटक म्हणजे हे अशा गोष्टी आहे. समजलं सर्वांना इथपर्यंत?
उदाहरणं कशा पद्धतीने तर ते आपण शिकून घेऊ, ठीक आहेत ना. चला टाका हेडिंग सरासरी आणि लिहा हे 2 फॉर्म्युले पटकन, पुढे जातो मी लगेच. लिहिलं सूत्र, लिहिलं दोन्ही, ठीक. लिहा खाली थोडं सविस्तर, 2च लिहा, हे बाकीचं लिहायची गरज नाही, फक्त वरचं 2 लिहा. लिहिलं का रे? बस तेवढंच लिहायचं, बाकी काहीच नका लिहू, ठीक आहे. लिहा खाली थोडं सविस्तर लिहूयात, लिहा. सरासरी हे प्रकरण, सरासरी हे प्रकरण, सरासरी हे प्रकरण संपूर्णतः, सरासरी हे प्रकरण संपूर्णतः, सरासरी हे प्रकरण संपूर्णतः व्यावहारिक उदाहरणाशी संबंधित आहे, व्यावहारिक उदाहरणाशी संबंधित आहे, व्यावहारिक उदाहरणांशी संबंधित आहे. संबंधित आहे. या संदर्भात, या संदर्भात सरासरी गुण, सरासरी गुण कॉमा देत राहायचं आता, उत्पन्न, सरासरी गुण कॉमा उत्पन्न कॉमा वाढ कॉमा घट, कॉमा वाढ कॉमा घट कॉमा पाऊस, याचा अर्थ लक्षात आला ना, कॉमा पाऊस कॉमा वेग, वजन, वय, धावा, तापमान इत्यादी, इत्यादी घटकांना सोबत घेऊन, इत्यादी घटकांना सोबत घेऊन सरासरीचे प्रश्न तयार होतात. इत्यादी घटकांना सोबत घेऊन सरासरीचे प्रश्न तयार होतात. सरासरीचे प्रश्न तयार होतात, ठीक आहे. सूत्र एकच आहेत, एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या, बरोबर आहेत ना. आणि घटकांची बेरीज बरोबर काय, तर सरासरी गुणला एकूण घटकांची संख्या. सर्वात महत्त्वाचं सूत्र हे दुसऱ्या नंबरचं आहे, तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. याचंच काम पडणार, फक्त आपल्याला टोटल काढणे आहेत. एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची, सॉरी इज इक्वल टू एकूण घटकांची संख्या गुणेला सरासरी. सर्वात महत्त्वाचं मी यासाठी म्हणतोय, वारंवार याचंच काम पडणार, लक्षात घ्या. घटकांची बेरीज इज इक्वल टू काय, तर एक सरासरी गुणला घटकांची संख्या, जेवढी क्वांटिटी आहे तेवढी, बरोबर ना, त्याची टोटल आपल्याला प्राप्त होतं, लक्षात ठेवायचं. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? चालेल. तर बघा, सरासरी वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणं याची प्रमोट केली जातात की त्याच्यामध्ये माहिती असू शकते. आता याच्यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे असते, घटक तर सांगितलं, संख्या असू शकते, त्याच्यामध्ये आपण ते लिहिलं नाही अजून. संख्या असू शकते, नैसर्गिक संख्या असू शकते, विषम संख्या असू शकते, समसंख्यांची बेरीज असू शकते, लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला संख्यांच्या संदर्भात सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. जसं की आपल्याला नैसर्गिक संख्या लक्षात ठेवायचं, नैसर्गिक संख्या याच्या बेरजेचं सूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला समसंख्यांच्या बेरजेचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला विषम संख्यांच्या बेरजेचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे, समजलं ना, समजून राहिलं. कारण कधी तो नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणेल, कधी समसंख्यांची सरासरी म्हणेल, कधी तो विषम संख्यांची सरासरी म्हणेल, बरोबर ना, कधी कुठल्याही संख्यांची सरासरी म्हणेल. या संख्या कदाचित काही क्रमवार असतील, क्रमवार असतील किंवा नसतील सुद्धा, समजलं ना. कधी त्या क्रमवार असतील, कधी नसतील सुद्धा, समजलं. सिक्वेन्स असेल तर काय करायचं, सिक्वेन्स नसेल तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, लक्षात घ्या. दुसरं, संख्यांच्या बाबतीत आपल्याला
किंवा घन वर्गसंख्या वर्ग त्या संदर्भातली सरासरी असेल, घनांची बेरीज किंवा घन त्या संदर्भात सरासरी असेल. म्हणजे क्रमवार संख्यांच्या वर्गांची बेरीजेचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे, क्रमवार संख्यांच्या घनांच्या बेरजेचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे, जे की संख्याज्ञानाच्या पहिल्या चॅप्टरशी संबंधित आहे. समजलं ना? हे सूत्र आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे असेही प्रश्न आपल्याला येऊ शकतात. महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला कुठलाही पोरगा असेल जो की स्पर्धा परीक्षेची प्रॉपर तयारी करत असेल, असा कुठलाही पोरगा अशा पद्धतीची सोपी उदाहरणं चुकवणार नाहीत. लक्षात ठेवायचं, कारण ते सर्वांना येतं. ठीक आहेत ना? ही सूत्र कुठल्याही पुस्तकात सापडतात, कुठेही प्राप्त होतात, अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे असे प्रश्न आपले चुकता कामा नये. लक्षात आलं? याच्यातला खऱ्या अर्थानं जो तात्विक भाग आहे तो आहे शाब्दिक उदाहरणाच्या संदर्भातला. आणि शाब्दिक उदाहरणं डील करत असताना ह्या प्रकरणाचं सिस्टम एकच आहे. सरासरी गुणल्या घटकांची संख्या टोटल काढणे, टोटल 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 पटलं ना, आणि फरक बेरजा वजा वाक्या, बेरजा वजा वाक्या किंवा गुणाकार पटलं ना, अशा क्रिया करून ज्या काही आकडा किंवा जी काही संख्या आपल्याला प्राप्त होते अशा माध्यमातून हे उत्तर निघतात. लक्षात घ्या. तर टाका पॉईंट खाली. जर घटकांची संख्या जर घटकांची संख्या जर घटकांची संख्या जर घटकांची संख्या घटकांची संख्या स्लॅश संख्या स्लॅश संख्या, कारण घटकामध्ये अनेक गोष्टी येतात. स्लॅश संख्याचा अर्थ नैसर्गिक असेल, सम असेल, विषम असेल. समजलं ना? स्लॅश संख्या जर क्रमवार असतील, जर क्रमवार असतील, जर क्रमवार असतील, जर क्रमवार असतील किंवा किंवा विशिष्ट नियमाने वाढत किंवा घटत असतील, 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 तर त्यांच्या सरासरी या पुढील प्रकारे प्राप्त होतात. तर त्यांच्या सरासरी या पुढील प्रकारे प्राप्त होतात. पुढील प्रकारे प्राप्त होतात. अगदी सोपा भाग आहे. लक्षात घ्या. आजच्या होमवर्कमध्ये हेच असेल. पहिल्यांदा जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतोय बघा. नैसर्गिक संख्या आहेत. आता नैसर्गिक संख्या आहे या ठिकाणी, ही लिहायची गरज पण नाही. ठीक आहे ना? फक्त उदाहरण समजून घ्या. आपण 5, 6, 7, 8, 9, 10 असं दिलं आहेत बघा. अर्थातच या ठिकाणी घटकांची संख्या 6 झाली, मी 5 ठेवतो. ठीक आहेत ना? तर अर्थात त्याची सरासरी असेल या ठिकाणी 7. समजलं ना? जर संख्या क्रमाने असतील, विशिष्ट नियमाने असतील, विशिष्ट नियम म्हणजे याचा अर्थ काय, सारख्या फरकाने वाढत असतील किंवा घटत असतील, तर मधली संख्या ही त्याची सरासरी असते. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. समजलं? काढायची गरज नाही. मग याच्यात आनंद मानण्यासारखं पण आहे, कारण अशी एवढी चिल्लर उदाहरण येणार आहे का परीक्षेला? नाही. परंतु एक बेसिक फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि शाब्दिक उदाहरणाची सर्वात मोठी पकड जी तुमची असली पाहिजे ती ह्या वाचनावर. समजलं ना? पहिल्यांदा तर प्रश्न समजला पाहिजे, प्रश्न वाचता आला पाहिजे, काय त्याच्यातला डेटा बरोबर ॲनालिसिस करता आला पाहिजे, स्लॉट तयार करता आले पाहिजे, प्रश्नांचे विधान वेगळं करता आलं पाहिजे. समजलं ना? प्रश्न आहेच आता उद्यापासून तेच पाहू आपण. ठीक आहे ना? स्लॉट कसे तयार करायचे हे झालं. नंबर 2ला घेतलाय समजून घ्या. 11 किंवा 10, 12, 14, 16, 18 ह्या 5 समसंख्या घेतलेल्या आहे. याची सरासरी येणार बघा या ठिकाणी 14, कारण मधली आहे. बरोबर ना? तिसऱ्या नंबरला 15, 17, 19, 21 आणि 23 अशा घेतल्या बघा. अर्थातच याचं उत्तर काय असेल, सरासरी 19, कारण मधली संख्या आहे. बरं, कुठे जमेल का असं नाही. तुम्ही म्हणणार समजून घ्या 5 घेतले, 11 घेतले, 9 घेतले, 4 घेतले, 100 घेतले. मग सांगितलं होतं क्लासमध्ये मधली संख्या घ्यायची बा, हे सरासरी घेऊन घ्यायची. असं जमेल का? नाही. हे जर घेतलं तर मार्क जास्त पडेल तुम्हाला. ठीक आहेत ना? म्हणजे पुढचे 4-5 मार्क प्रश्न नाही सोडवले तरी याच्यात एका याच्यात 4-5 मार्क देऊन देईल तो. असं होईल का? नाही. हे उत्तर नाही येणार आहे. मुळात तुमचं उद्याचं यश ह्या चॅप्टरचं किंवा कुठल्या प्रकरणाचं, आता 14-13 चॅप्टर झाले, सांगायची गरज राहिली नाही. आणि तुम्हाला त्याचं आकलन व्हायला पाहिजे. आणि नसल झालं, ही जाणीव जर तयार झाली नसेल, आतापर्यंत काहीच केलं नाही. मग तुम्ही याचा अर्थ असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. म्हणजे एवढं येऊन जर आपल्याला सिस्टम नाही समज, तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे, अरे प्रकरणाचं पूर्ण यश हे प्रकरणाच्या पहिल्या दिवशी अवलंबून असतं. त्याच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे ना? ज्या दिवशी आपण त्याची थिअरी शिकतो, ज्या दिवशी तात्विक भाग शिकतो, खऱ्या अर्थानं तो दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण प्रकरण त्याच्या भरोश्यावर उभं राहतं. लक्षात घ्या.
समजलं ना. हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, याची जाणीव झाली पाहिजे. म्हणून त्या प्रकरणाचं यश, कुठल्याही प्रकरणाचं यश हे पहिल्या दिवसावर अवलंबून असतं, त्या प्रकरणाच्या सुरुवातीच्या. हे झालं या पद्धतीनं. परंतु घटकांची संख्या या ठिकाणी 5 होती, ठीक आहे ना. घटकांची संख्या, कारण संख्या 5 5 5 आहे, बरोबर ना. घटकांची संख्या जर विषम असेल तर आधी इधर बीच में सरासरी असं होऊ शकतं, ठीक आहे ना, मधात सरासरी. परंतु घटकांची संख्या ही जर विषम नसेल, सम असेल, तर त्याही गोष्टी चेक केल्या पाहिजे, लक्षात घ्या. 5 6 7 8 एवढंच दिलं. सरासरी काय, परंतु कुठेही नाही. परत 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 सांगतोय, जर क्रमवार असतील तरच आपण ह्या गोष्टी शिकतो आहे. दोघांची बेरीज भागेला 2 म्हणजे उत्तर येणार 6.5. समजलं ना. पण केव्हा क्रमाने असतील तर, समजलं ना. क्रमाने, सिक्वेन्स, कॉन्सिक्युटिव्ह, समजलं ना. क्रमाने असतील. नंबर 3 10 12 14 16. आता 4च संख्या आहे, अर्धे इकडे अर्धे तिकडे, मधात काहीच नाही असं होईल ना. म्हणजे सरासरी कुठली, मधल्या 2 घटकांची बेरीज भागेला 2 म्हणजे उत्तर येणार 13. कळत आहे सर्वांना. म्हणजेच तसं चौथ्या नंबरला, सॉरी एक सेकंड, इथं ना 2 3 झाले होते, आपलं एक चौथं उदाहरण होते, इथं झालं 5वं आणि इथं घेतलं बघा 6वं, ठीक आहे ना. समजा 15 17 19 21. आता सरासरी कुठली असतील, 17 आणि या दोघांची बेरीज भागेला 2 म्हणजे उत्तर 18. कळत आहे सर्वांना. पण मी परत परत उल्लेख करतोय, कुठे जमेल का, केव्हा हां संख्या घटक हे क्रमाने असतील तरच अशा गोष्टी घडतील. अदरवाईज प्रश्न एवढे चिल्लर नसतात. प्रश्नांचं स्वरूप हे वेगळं आहे. आपण थेरीचा भाग पाहतोय म्हणून हे सगळं बेसिक शिकतोय, समजलं ना. चला पटकन याचा फोटो घेऊन घ्या, लिहू नका. झालं, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत. चालेल, हे सरासरीचं हे झालं. थेरीमध्ये सगळ्याच गोष्टी समाविष्ट होऊ शकत नाही, परंतु ज्याला थेरी लागू होते ते आपण नक्कीच घेतो, ठीक आहे. हे झालं लिहून सर्वांचं झालं. हे समजलं आहे का. चला, सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, एकूण घटकांची बेरीज भागेला एकूण घटकांची संख्या. क्लिअर आहे. चालेल. दुसरा फॉर्म्युला, एकूण घटकांची बेरीज बरोबर काय, एकूण घटकांची संख्या गुणिला सरासरी. समजलं सर्वांना समजलं इथपर्यंत. चला, काय अडचण नाही, लक्ष द्या. चला, ह्या सरासरीच्या प्रकरणामध्ये सरासरी वेग काढण्याचे प्रश्न सुद्धा विचारले जातात, समजलं ना. कशाची, सरासरी वेग काढण्याचे. चांगलं लक्ष द्या बरं. टाका हेडिंग, सरासरी वेग काढणे. सरासरी वेग काढणे. सरासरी वेग काढणे. याच्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे, अंतर समान असताना, अंतर समान असताना त्याचं सूत्र आहे 2xy अपॉन x प्लस y. या ठिकाणी x चा अर्थ होतो पहिला वेग आणि y चा अर्थ होतो बघा दुसरा वेग. सरासरी वेग काढण्याचं पहिलं सूत्र आहे कोणासाठी, अंतर समान असताना. जर अंतर समान असेल तर सरासरीचं सूत्र आहे वेग काढण्याचं 2xy अपॉन x प्लस y. आणि कुठल्याही पुस्तकात कोणाहीकडे सापडतं एवढं सोपं प्रश्न आहे, जे सगळ्यांना अवेलेबल होतं सहज, म्हणून ते चुकलं नाही पाहिजे, लक्षात ठेवायचं. कारण हे सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहेत ना. मग ते आपलं नाही चुकलं पाहिजे, फक्त आपण थेअरीमध्ये शिकतोय त्याला, लक्षात घ्या. असा मुद्दा नाही की तो आपणच घेतोय, त्याला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहेत ना. म्हणून हे अवेलेबल पण होतं, म्हणून असा प्रश्न चुकता कामा नये, लक्षात घ्या. आता अंतर समान आहे हे कसं काय ठरवणार, लक्ष द्या. अंतर समान आहे हे कसं काय ठरवणार, लक्ष द्या. उदाहरणार्थ, चला लक्ष द्या. उदाहरणार्थ क्वेश्चन, एक व्यक्ती अमरावती ते नागपूर हे अंतर ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने पार करतो व परत येताना ताशी 40 किलोमीटर पर आवर वेगाने पार करतो. तर त्याच्या संपूर्ण प्रवासाचा सरासरी
वेग किती, चांगलं लक्ष द्या बरं व्यवस्थित. चुकतच नाही रे, चुकतच नाही प्रश्न. थेरीवर जर लक्ष दिलं ना, बॅचमध्ये जर थेरीवर पकड असली ना, पहिल्या दिवसाचं पूर्ण समजून घेतलं ना, प्रकरण चुकत नाहीत. आणि जे ॲडव्हान्स क्वेश्चन असतात त्याच्या थेरीमध्ये संबंध फार कमी येतो. समजलं म्हणजे असतो. जसं आता हा काय झाला थेरीमध्ये लिहिलं, पण असे प्रश्न डायरेक्ट येतात. पण सगळ्याच गोष्टी थेरीमध्ये समाविष्ट नाही होत ना, कारण ॲडव्हान्स क्वेश्चनसुद्धा आहे. त्याला तर वेळेवर प्रॉपर डील करायला लागेल आपल्याला. समजलं ना. सरासरी वेग काढण्याचं पहिलं सूत्र काय आहे बोला. हो, पण कोणाचं आहे. अंतर समान असताना 2xy अपॉन x + y. एक्सचा अर्थ वायचा अर्थ. आता अंतर समान आहे हे कसं ठरणार. समजा लक्षात आलं. कोण जाते नागपूरला आता, कोणाला पाठवू. अमोल तू जातो बरं. समजा अमोल आज नागपूरला गेला, ताशी 60 किलोमीटर वेगानं अमोल आज नागपूरला गेला बाईकनं. ठीक आहेत ना, पोचला. पण अमोल आज आला नाही परत. अमोल 1 वर्षानंतर नागपूरहून परत आला ताशी 40च्या वेगानं. बरोबर आहेत ना. वर्षभरानं आला. तर आता वर्षभरानं आला ताशी 40च्या वेगानं. मी मुद्दा काय सांगतो हे लक्षात घ्यायचं. अंतर समान असणं हे कसं ओळखायचं, म्हणजे हे लक्षात ठेवता येतं. सोपं आहे. ठीक आहेत ना. आता आज नागपूरला गेला, नागपूर 150 किलोमीटर भरलं. वर्षभरानंतर आल्यानंतर हे अंतर वाढलेलं असेल. 150चं डबल निघेल काय अमोल. मला सांगा. आज म्हणजे वर्षभरानंतर म्हटलं ना मी. आज जर नागपूरला गेला तर हे 150 किलोमीटर झालं, म्हणजे नागपुरात 150 किलोमीटर भरलं. पण वर्षभरानंतर नागपूरहून परत आला तो, मग अंतर वाढणार नाही का. ते वय वाढत नाही का त्याचं. मग अंतर वाढत नाही काय. वर पृथ्वी गोल नाही फिरत का. पृथ्वी गोल फिरता फिरता जागा असं काही होईल काहीच नाही. अंतर तसंच राहणार. ठीक आहे ना. मग अंतर, कारण हे कधी कधी बॅचमध्ये शिकून तर घेतो आपण, उदाहरण सोडून टाकतो. पेपरला नेमका असा एखादा प्रॉब्लेम येऊन जातो. बॅचमध्ये शिकवताना सरनं सांगितलं होतं, अरे अंतर फिक्स आहे केव्हा समजणार. A to B. अरे जर स्पॉट फिक्स आहेत तर अंतर समान ना. स्पॉट फिक्स आहेत अंतर समान. किंवा तो म्हणेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, किंवा A ठिकाणाहून B ठिकाणी गेला, B वरून A ठिकाणी आला. अंतर समान आहे हे दर्शविण्यासाठी एक तर त्याला स्पॉट द्यावा लागेल, नाही तर त्याला डिस्टन्स द्यावं लागेल. प्रश्नामध्ये या प्रश्नाला दुसऱ्या भाषेत कसं बोलतो बघा. एक व्यक्ती ताशी 60 किलोमीटर वेगाने 150 किलोमीटर प्रवास करतो. समजलं ना. तेच परत येताना 40च्या वेगाने येतो, म्हणजे अंतर समान आहे. किंवा एक व्यक्ती ताशी 150 किलो म्हणजे ताशी 40च्या वेगाने किंवा 60च्या वेगानं 150 किलोमीटर प्रवास करतो, आणि त्यापुढेही 150 किलोमीटर प्रवास तो ताशी 40च्या वेगाने करतो. प्रश्नात संकल्पना सापडली पाहिजे असं मी वारंवार नेहमी सांगत आलो. ठीक आहे ना. तुम्हाला प्रश्न वाचता आला पाहिजे. नाही तर बॅचमध्ये सांगितलं होतं, एक व्यक्ती अमरावती ते नागपूर हे अंतर ताशी 60 किलोमीटर वेगाने पार करतो आणि परत येताना 40 किलोमीटर वेगाने पार करतो. सरासरी वेग काढा. क्लासमध्ये शिकलो, परीक्षेला प्रश्न आला. एक व्यक्ती अमरावती ते नागपूर हे 150 किलोमीटर अंतर ताशी 60च्या वेगानं पार करतो, आणि नागपूर ते गोंदिया किंवा त्याच्या पुढचं 150 किलोमीटर अंतर हे 40च्या वेगानं पार करतो. तर सरासरी वेग काढा. आता प्रश्न पडेल, सर आपल्या क्लासमध्ये शिकलेला व्यक्ती नागपूरहून परत आला होता, हा पुढं गोंदियाला गेला की तिकडे पुढे गेला. ठीक आहे ना. आता सरासरीचा प्रश्न कसा सुटणार. मुद्दा गोंदियाचा नाही, अमरावतीचा नाही, नागपूरचा नाही. मुद्दा आहे 2 टप्प्यातलं अंतर समान आहेत का हे पाहायचं. पटलं ना. जरुरी आहे का प्रश्नातला व्यक्ती परतच आला पाहिजे म्हणून. तो A पासून तर B पर्यंत सारखं अंतर, जेवढं अंतर गेला तेवढं B to C हे जर सारखंच असेल तर 2 टप्पे महत्त्वाचे ना. म्हणून पहिला वेग दुसरा वेग हे लक्षात ठेवायचं आहे. सरासरीचं सूत्र आहे, अंतर समान असताना सरासरीचं सूत्र आहे 2xy अपॉन x + y. एक्सचा अर्थ काय झाला इथे बोला चला 60 आणि वायचा 40. 2 गुणेला 60 गुणेला 40 भागेला 60 अधिक 40. हे तर क्लिअर असायला पाहिजे ना. हे तर क्लिअरच आहे. ठीक आहे. 6 × 24 = 4800. इथं आले 100. म्हणजे याचा अर्थ याचा स्पीड किती झाला 48 किलोमीटर/आवर. सरासरी चुकेल ना आरामात. प्रश्न असते नाही चुकले पाहिजे. ठीक आहे. आणि हात नाही बघा, जी थेअरीमध्ये फिक्स करून दिले ना ते नाही चुकले पाहिजे. समजलं ना. चॅप्टरच्या सुरुवातीला थेअरीमध्ये जे चांगलं करून ठेवलेलं आहे ते चुकलेच नाही पाहिजे. परत सांगतो, हा प्रश्न इथे भेटणार, हा प्रश्न काळवेग अंतरामध्ये भेटणार रेल्वेच्या चॅप्टरमध्ये. असे बरेचसे प्रश्न आलेले आहेत, येतात. ठीक आहेत ना.
आणि प्रश्नांचं स्वरूप आपण बरोबर शिकणार. सरळ सेवेला कशा पद्धतीचे प्रश्न असतात एखाद्या चॅप्टरमध्ये, हा जो सिलेबस आहे. म्हणून तुम्ही मागच्या 4-8 दिवसापासून हॅमरिंग करतोय तुम्हाला का हे इकडे हे याच्यात धरपकड नाही करायची. हे ठीक आहे, ठीक तर हे नव्हतं पण ठीक आहे चला काय हरकत नाही. इकडे चुकूनही नाही करायचे, ठीक आहेत ना. म्हणजे इथं तुम्ही पार सक्तीने घेत असतो, तू सोडली तरी चालते बॅच, पण इथून करायची असेल तर कंटिन्यूस करा, ठीक आहेत ना. कारण आता इथं बरोबर मॅनेजमेंट करायचं लक्षात घ्या. आणि ते डोळ्यासमोर झालं पाहिजे, तसं नाही समजा, ठीक आहेत ना. पार डोकं फाडून पडतं सगळं, ठीक आहेत ना. का सेट लावायचे आहेत. शाब्दिक उदाहरणाचा पोर्शन आहे ज्याची खऱ्या अर्थानं आपल्याला भीती असते, लक्षात घ्या. पहा ना, नाही तर पोरांमध्ये सगळ्यात जास्त भीती असेल तर शाब्दिक उदाहरणाच्या गणिताबद्दल. हे तर ओढून ताडून कसंही करू आपण ना, कॅल्क्युलेशन आहे शेवटी, ओढून ताडून म्हणतो, ठीक आहेत ना. बऱ्यापैकी समजून घेता येईल आपल्याला. हे नाही समजणार, ठीक आहेत ना. नोट्स तुमच्या हातात आहेत, तिसरी काही लोकांनी घेतली, बघू शकता. ॲडव्हान्स क्वेश्चन आहे आणि प्रत्येक प्रकरणामध्ये सरळ सेवेला, पोलीस भरतीला किंवा अदर एक्झामला सरळ सेवेला येणारे प्रश्न याची लेवल काय असतं ह्या प्रत्येक चॅप्टरमध्ये. प्रकरण तेच MPSC कंबाईनच्या हिशोबानं त्याची लेवल काय असतं. प्रकरण तेच राज्यसेवा किंवा UPSCच्या लेवलला जर त्या प्रकरणातला प्रश्न येतो तो कसा असेल, पटलं ना. आणि आपण तिन्ही लेवल आपण या ठिकाणी घेतलेलं सर्वांना लक्षात घ्यायचं, सर्व घेतलं आहे. आणि सगळ्यांना सगळं सोपं जाईल अशा पद्धतीने घेणार, समजलं ना. प्रत्येक चॅप्टरमधलं वैवारी असेल कुठलंही मी तुम्हाला सांगेल, पण उल्लेख करून सांगेल की हा प्रश्न कुठल्या परीक्षेचा आहे. सरळ सेवेची प्रश्न आहे, कंबाईनच्या लेवलचेही प्रश्न त्याच्यामध्ये असतील आणि MPSC राज्यसेवेला आलेली त्या संदर्भातले काही प्रश्न किंवा UPSCला एखाद्या प्रश्न आला तो आपल्याला वाटतं ॲडव्हान्स प्रकरणं नसतात, उदाहरणं असतात, समजलं ना. प्रकरणं तर जे आहे तेच आहे ना, ते थोडी बदलणार आहेत. सरळ सेवेला शेकडेवारी किंवा शेकडा हा 100चा असतो. राज्यसेवा UPSCला शेकडा 200चा असतो का. UPSC खूप मोठी एक्झाम, तिथं ना शेकडा हा 200 पैकी निघतो, असं असते काय नाही. कळत आहे ना. ते बदलणार आहे, बेसिक स्ट्रक्चर बदलणार आहे का नाही. उदाहरणाचा गाभा तर तोच आहे प्रकरणाचा, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलेल, साईज बदलेल, त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं, लक्षात घ्या. म्हणून बेसिक जे आहे ते शिकलं पाहिजे, ठीक आहेत ना. हा पहिला क्लिअर आहे सर्वांना. काय सांगितलं गेलं, एक व्यक्ती अमरावतीत, आपल्याला परत लक्षात घ्यायचं आहे अंतर समान असणे याचा अर्थ काय, जाताना येताना अंतर सारखं असेल किंवा दोन जागा स्पॉट फिक्स असेल तर अंतर समान आहे. दोन शहराची, दोन गावाची नावं दिली असेल तर अंतर समान आहे, बरोबर ना. आणि अतिशय सोपं आहे, जे सगळ्यांना येतं ते आपल्याला आलंच पाहिजे. पहिला क्लिअर आहे, समजलं, कन्फर्म. घ्या फोटो याचा, पटकन मोकळा करा, दुसरं घेऊ. चला झालं का. चला दुसरं आहे, लिहायचं प्रॉपर, ठीक आहेत ना. दुसरं आहे, पहिला आहे सरासरी वेग काढण्याचं पहिलं सूत्र आहे अंतर समान असतानाचं सूत्र काय आहे, 2xy अपॉन x + y. केव्हा वापरणार, अंतर समान असताना. चला दुसरं आहे वेळ समान असताना. चला दुसरं आहे वेळ समान असताना. वेळ समान असताना, वेळ समान असताना लक्षात ठेवायचं. वेळ समान असतानाचं सूत्र आहे x + y अपॉन 2. इथे सुद्धा x म्हणजे पहिला वेग आणि y म्हणजे दुसरा वेग. x म्हणजे पहिला वेग, y म्हणजे दुसरा वेग. वेळ समान असताना, वेळ समान असताना. चला क्वेश्चन आहे बघा, एक व्यक्ती ताशी 60 किलोमीटर वेगाने 5 तास प्रवास करतो. 5 तास प्रवास करतो. हां बोला. नाही बरोबर आहे, चलो ते बरोबर आहे, ते तुला उत्तर भेटेल त्याचं. वेगच आहे तो, ठीक आहेत ना. वेळ नाही लिहायचं ते, असं नाही वेगा तो वेगळा फॉर्म्युला आता म्हणून तिथं तसं घेतलं बा. इथं वेळ समान आहे म्हणून वेळ घ्यायचा असं नसते. और वेळ समान आहे ना, मग XY च्या व्हॅल्यू कशा वेगळ्या राहील सांग बरं. वेळ समान आहे, आपण काय शिकतो सध्या, वेळ समान असताना मग XY च्या व्हॅल्यू कशा वेगळ्या राहील. म्हणून XY काय आहे, वेग आहे तो, पटलं ना, लक्षात ठेवायचं. व एक व्यक्ती ताशी 60 किलोमीटर वेगाने 5 तास प्रवास करतो व नंतर पुन्हा ताशी 40 किलोमीटर वेगाने वेगाने परत किंवा 5 तास प्रवास करतो.
5 तास प्रवास करतो तर डॅश डॅश डॅश, तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग काढा. हे वाक्य पूर्ण लिहू शकता. तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग काढा. ठीक आहेत ना. चला लक्ष द्या. डाटा समजून घेतला पाहिजे. ठीक आहेत ना. सर्वच प्रश्नाला सूत्राची गरज आहे अशातला पण भाग नाही. अंतर समान असेल तर सूत्र वापरा, काही हरकत नाही. आणि वेळ समान असेल तर दोन्ही पर्याय आपल्याकडे. ठीक आहे ना. कसं पहा. पहिलं आहे सूत्र. सूत्र काय आहे? x + y/2. x म्हणजे पहिला वेग 60चा, दुसरा 40चा भागेला 2, 100 भागेला 2 म्हणजे उत्तर किती येईल? 50 km/h. हा झाला तुमचा या प्रश्नाचा सरासरी वेग. क्लिअर आहे का? प्रामाणिकपणे सांगा. क्लिअर आहे सर्वांना? 2xy/x + y हे क्लिअर आहेत का? कसं काढलं लक्षात आलं सर्वांना? करे कळलं आहे सर्वांना? ऋत्विक बघ लक्ष दे. सूत्र हे पहिलं. दुसरं लक्षात आलं ना? हे काय? वेळ समान असताना सरासरी वेग काढणे. बरोबर आहे. वेळ समान असताना सरासरी वेग काढायचं सूत्र काय? x + y/2. एक्सचा अर्थ काय घ्यायचं? पहिला. वायचा दुसरा. मग x + y म्हणजे 40 + 60 नाही का? किंवा 60 + 40. बरोबर आहे. 100 भागेला 2 म्हणजे 50. म्हणजे त्याचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती झाला? 50 km/h. कळलं का हे आता? क्लिअर आहे. याला एक दुसरा पण पर्याय लक्षात घ्या. कसा पहा. ताशी 60 km/h वेगाने किती तास? 5 तास प्रवास. लक्षात घ्यायचं. 5 तास प्रवास. म्हणून इथंच कापलेले अंतर. आता कापलेले अंतर 60च्या स्पीडने 5 तास प्रवास केला म्हणजे 300 किलोमीटर अंतर कापलं नंबर 1ला. व दुसरं 40 km/h वेगाने 5 तास प्रवास परत केला. बरोबर आहे. म्हणून इथे कापलेले अंतर. आता इथं कापलेलं अंतर 5×20 म्हणजे 200 किलोमीटर, किंवा आपण इथं प्रमोट करू, त्याला दाखवू. 40 × 5 बरोबर किती? 200 किलोमीटर. नंबर 2. अर्थातच एकूण अंतर 500 झालं. हे क्लिअर आहे. 500 किलोमीटर झालं. व एकूण वेळ 5 तास वर 5 तास खाली 10 तास लागले. म्हणूनच सरासरी बरोबर काय? तर एकूण अंतर भागेला लागलेला एकूण वेळ म्हणजे 50 km/h हे त्याचं उत्तर असेल. समजलं सर्वांना? घ्या लिहून. झालं? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? रे समजलं ना? चालेल, काय अडचण नाही. चला, या दरम्यान सरासरीमध्ये हे झालं का लिहून? चला, हे क्लिअर आहे सर्वांना? ह्या सरासरीच्या मध्ये अजून एक प्रश्न असतो जो रेग्युलर आहे, सरळ सेवेला तो वारंवार येतो. लक्षात घ्या. एका नावेमध्ये काही विद्यार्थी एवढे बसले, वजनाचे सरासरी, नावाड्याचं सर्वांचं वजन सरासरी एवढं आहे, तर नावाड्याचं वजन काढा, किंवा वगैरे वगैरे. बरोबर, माहिती नाही? एका वर्गातील काही विद्यार्थ्यांचं सरासरी वय एवढं आहे, शिक्षकाचं सर्वांच्या वयाची सरासरी एवढी आहे, शिक्षकाचं वय काढा. माहिती आहे हे प्रश्न? तर या प्रश्नांना सोडविण्यासाठी एक सूत्रसुद्धा आहेत, शॉर्टकटसुद्धा आहेत. लक्षात घ्या. बाकी सगळ्यांना शॉर्टकट म्हणजे असेल नसेल ते नंतर शिकताना बघू. आपण सध्या थेअरी शिकताय. जो भाग थेअरीमध्ये समाविष्ट होऊ शकतो त्यालाच मी या ठिकाणी घेतोय. ठीक आहे ना? तर सरासरी वय काढणे किंवा वजन काढणे या संदर्भातला एक प्रश्न आहे बघा. लिहा. एका वर्गातील 12 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्ष आहे. 18 वर्ष आहे. शिक्षकांसह सर्वांच्या वयाची सरासरी 21 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय काढा.
बघा प्रश्न सोपा आहे, ठीक आहे ना. शिक्षकाचे वय काढा, लक्ष द्या सर्वांनी. याला 3 फॉर्मॅटमध्ये सेट करून देतो, फक्त लक्ष बरोबर द्या. हा अतिशय बेसिक प्रकार आहे, सगळ्या पोरांना येतो हा, त्याच्यामुळे आपल्याला यायलाच पाहिजे, लक्षात घ्या. आहे आपल्याकडे कंटेंट म्हणून आपण घेतोय त्याला, ठीक आहेत ना. सगळ्याच प्रश्नाला थिअरीमध्ये घेता येत नाही. जेव्हा प्रश्न शिकू आपण तेव्हा सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या क्लिअर करू, ठीक आहेत ना. चला पहा, लक्ष द्या. एका वर्गातील 12 विद्यार्थ्यांचा सरासरी वय किती आहे? 18 वर्ष. लक्ष द्या, 18. 12 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 18. लक्ष द्या फक्त. म्हणून 12 विद्यार्थ्यांचे एकूण वय 12 गुणिले 18 किती? 216. बरोबर आहे. नंबर 1 लक्षात ठेवायचं. 216 आले. हे कळलं का सर्वांना? समजलं ना? शिक्षकासह सरासरी, शिक्षकांसह सरासरी किती आहे? 21. बरोबर आहे. आता शिक्षकांसह सर्वांची सरासरी किती झाली? 21. हे तर क्लिअर आहे, हे कळलं सर्वांना. म्हणून सर्वांचे एकूण वय बरोबर शिक्षक वाढला, मगाशी 12च होते, आता 13 झाले आणि सरासरी 21 झाली, म्हणजे याची टोटल किती येणार? 273. बहुत बढिया. 273 नंबर 2. अर्थातच लक्ष द्या इकडे. आता ही 216 टोटल कोणाची होती? विद्यार्थ्यांची. विद्यार्थी तर तेवढेच आहे, फक्त ही जी 273 टोटल झाली कोणामुळे झाली? याचा अर्थ ह्या 2 टोटल मधला जो फरक आहे हा शिक्षकाचा असेल. एवढं सोपं आहे, ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ बघा, शिक्षकाचं वय बरोबर काय? तर 273 मायनस 216 म्हणजे किती? 57 वर्षाचा शिक्षक आहे. रिटायरमेंटला हार्डली 2-3 वर्ष राहिले, ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? कळलं का? हे समजलं? एक हे झालं, ठीक आहे ना. दुसरं लक्षात घ्या. शिक्षकाचे वय बरोबर एकूण संख्या, लक्षात ठेवायचं, एकूण संख्या गुणेला मूळ सरासरी. लक्षात ठेवायचं बरं. एकूण संख्या किती आहे? 13. बरोबर आहे. हां, सरासरीतला फरक, एकूण संख्या गुणेला सरासरीतील फरक आणि प्लस मूळ संख्या, हे त्याचं सूत्र आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर ना? आता एकूण संख्या किती झाली? सरासरीतला फरक किती आहे? 3. आणि मूळ संख्या आणि मूळ सरासरी, सॉरी मूळ सरासरी इथं पाहिजे होती, मूळ सरासरी. मग आता मूळ सरासरी किती आहे? 18. 13 39 प्लस किती? 18, म्हणजे टोटल किती आली? 57. पण सूत्र हे परमनंट नाहीत, लक्षात घ्या. असाच प्रश्नाला तर सुटेल, असाच नाही आला तर मग तर खिचडी होऊन जाईल ना. एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहे, त्यातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय एवढे आहेत, उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेवढे आहेत. असं जर कॉम्प्लिकेशन दिलं तर मग काय करणार? जर डेटाबेस वाढला, प्रश्नामधला माहिती भाग वाढला, तर मग काय करणार? तेव्हा ही कुठं आहे? असाच असेल तर ठीक आहे सूत्र, ठीक आहेत ना. असाच नसेल तर मग आफातून जाईल ना. लक्षात आलं सर्वांना? म्हणून आपण थिअरी शिकलो पाहिजे, असंही शिकलं पाहिजे, ठीक आहेत ना. मग दुसरा असाच प्रश्न असेल तर याला ट्रिक्स काय आहेत? लक्षात घ्या. याला जे ट्रिक्स आहेत ते कुठले? पहिली संख्या आहे 12, त्याच्यासमोर लिहायची त्याची सरासरी किती आहे? 18. बस नवीन जुन्या सरासरी खाली नवीन सरासरी लिहायची किती? याच्यातला डिफरन्स इथंच काढायचा किती? ह्या मूळ संख्येनं याला गुणायचं. मी याचा शॉर्टकट सांगतोय. 12 त्रिक किती? हे 36. नवीन सरासरी खाली मांडायचे आणि याची टोटल येतं 57. समजलं? क्लिअर आहे का? वजनाचा असेल, वयाचा असेल, पण असाच दुसऱ्या ठिकाणी जमत नाही. क्लिअर आहे? सर्वांना समजलं इथपर्यंत? चालेल. तर हे सरासरीमधला थिअरीचा भाग होता. सरासरी वेग काढण्याचे अनेक प्रश्न आहे, धावांचे प्रश्न आहे, सगळेच थिअरीमध्ये घेता येत नाही. समजलं ना? खूप सारे डीपमधले क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. तुम्ही नोट्स मध्ये पाहिले असतील. या सगळ्या प्रश्नांना आपल्याला याच्या पुढे शिकायचे आहे. थिअरीचा भाग होता. इथपर्यंत समजलं का सर्वांना? क्लिअर आहे? चालेल. तर ह्या प्रश्न लिहून घ्या. आता आपण प्रश्नांकडे जाऊया, ठीक आहे? चालेल.